ओम श्री परमात्मने नमः. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र श्लोक 34 ते 38. 34वा श्लोक वाचूया. मरीचिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभस्सुतपा पद्मनाभ प्रजापतिः. मरीची देवाचं नाव आलेलं आहे. तेजस्वींचं परमतेज भगवंत आहेत. मरीचिर मरुतामस्मी तेजस्विनामहम असं भगवंत म्हणतात. सूर्यकिरणांच्या द्वारा वर्षा करून सगळ्यांना सुखी करणारा मरीची भगवंत आहेत. दमनः भगवान राक्षसांचं दमन करणारे आहेत. तसंच संपूर्ण प्रजेचं सूर्यपुत्र यमाच्या द्वारे भगवंत दमन करत असतात, म्हणून त्यांना दमन असं म्हटलंय. हंसः अहं सह म्हणजे मी तोच आहे. या प्रकाराने तादात्म्य भावाने जो राहतो त्याचं संसार भय भगवंत नष्ट करतात आणि म्हणून ते हंस आहेत. भगवंत सर्व शरीरांमध्ये प्रवेश करतात, संसार भयाचा नाश करतात आणि म्हणून भगवंताला हंस असं म्हटलंय. सुपर्णः धर्म आणि अधर्मरूपी सुंदर पंखांच्यामुळे त्यांना गरुड म्हटलं जातं. सुपर्ण म्हणजे उत्तम पंख असणारा गरुड. द्वासुपर्णा असा मंत्र आहे वेदांमध्ये. पक्ष्यांमध्ये मी गरुड आहे. सुपर्णः पततामस्मी असं भगवंताचं वचन आहे. भुजगोत्तमः भुजांनी चालणाऱ्यांच्यामध्ये उत्तम असल्याने भगवंत भुजगोत्तम आहेत. शेष वासुकी या सगळ्या भगवंताच्या विभूती आहेत आणि म्हणून भगवंताचं नाव भुजगोत्तम असं आहे. हिरण्यनाभ भगवंताची नाभी हिरण्य म्हणजे सोन्याप्रमाणे कल्याणमयी आहे. हितकारी आणि रमणीय नाभी त्यांची आहे आणि म्हणून ते हिरण्य नाभ आहेत. सुतपाहा बदरिकाश्रमामध्ये नरनारायण रूपाने भगवान सुंदर तप करतात आणि म्हणून ते सुतपा आहेत. पद्मनाभ पद्माप्रमाणे सुंदर वर्तुळाकार नाभी असल्याने ते पद्मनाभ आहेत. सगळ्यांच्या हृदय पद्माच्या नाभीमध्यात प्रकाशित होत असल्याने भगवंतांना पद्मनाभ असं म्हटलंय. प्रजापती प्रजेचे पती प्रजेचे स्वामी भगवंत आहेत, म्हणून त्यांना प्रजापती असं नाव आहे. 35वा श्लोक असा आहे. अमृत्युस्सर्वदृक्सिंह संधाता संधिमान स्थिरः अजो दुर्मर्षणशास्ता विश्रुतात्मा सुरारिहा. अमृत्यू भगवंताला मृत्यू किंवा विनाश नाही आणि म्हणून त्यांना अमृत्यू म्हणतात. सर्वदृक् भगवान आपल्या स्वाभाविक ज्ञानाने प्राण्यांची सगळी कर्म अकर्म पाहतात आणि म्हणून ते सर्वदृक् आहेत. सिंह हिंसा न करत असल्याने भगवंत सिंह आहेत. सिंह म्हणजे जिंकणारा महापराक्रमी. भगवंत सदा विजयी आणि दुर्जनांचा नाश करणारे आहेत आणि म्हणून त्यांचं सिंह असं नाव आहे. या ठिकाणी सहस्रनाममालेचं 2रं शतक पूर्ण झालं. हरये नमः. संधाता पुढचं नाव आलंय. मनुष्य प्राण्याला त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार कर्मफलांशी भगवंत संयुक्त करतात, जोडून देतात आणि म्हणून ते असं कर्म आणि फल सांधणारे संधाता आहेत. संधिमान फलांना भोगणारेही भगवंतच आहेत. ते भक्तांशी एकरूप होतात आणि म्हणून ते संधिमान आहेत. स्थिरः सदा एकरूप असल्याने भगवान स्थिर आहेत. अजः अज म्हणजे जाणे किंवा फेकणे. भगवान भक्तांच्या हृदयात जातात, प्रवेश करतात आणि असुरादी दुष्टांना फेकून देतात, म्हणून ते अज आहेत. दुर्मर्षण म्हटलंय देवाला. दानवादिकांकडून मर्षण
म्हणजे हल्ला भगवंत सहन करत नाहीत. ते त्या दुर्जनांवर हल्ला करतात आणि म्हणून ते दुर्मर्षण आहेत. शास्ता, श्रुती स्मृती यांच्याद्वारे भगवान सर्वांचं अनुशासन करतात आणि म्हणून ते शास्ता आहेत. शास्ता म्हणजे शासन करणारे आणि शिक्षा देणारे आणि शिकवणारे, शिक्षण देणारे असे भगवंत हे शास्ता आहेत. विश्रुतात्मा, भगवंतांनी सत्यज्ञानादिरूप आत्म्याचं विशेष रूपाने श्रवण केलं आहे आणि म्हणून ते विश्रुतात्मा आहेत. तसंच भगवंताचं नाम सर्वांनी श्रवण केलेलं आहे आणि म्हणून ते विश्रुतात्मा म्हणवले जातात. सुरारिहा, सुरारी म्हणजे देवांचे शत्रू, राक्षस आणि त्यांचा नाश करणारे म्हणजे सुरारिहा. भगवंत राक्षसांना मारणारे आहेत आणि म्हणून ते सुरारिहा आहेत. 36वा श्लोक असा आहे. गुरुर्गुरुतमो धाम सत्यपराक्रमः निमिषो निमिषस्रग्वी वाचस्पतिरुदारधीः. या श्लोकामध्ये गुरु म्हटलं आहे भगवंताला. भगवंत सर्व विद्यांचे उपदेष्टा, उपदेश करणारे आहेत. सर्व विद्यांचे जन्मदाता आहेत आणि म्हणून ते गुरु आहेत. भगवान पूर्ण गुणमय आहेत आणि सर्वथा दोषरहित आहेत. ते अंतरात्मा आहेत, ते दृष्टीदाता आहेत. परमात्मा हे जगद्गुरु आहेत. गुरुतमः, भगवंत ब्रह्मदेव आणि इतर देवांना सुद्धा विद्या प्रदान करणारे आहेत आणि म्हणून ते गुरुतम आहेत. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वम असा मंत्र आहे. जो प्रथम ब्रह्मदेवाला उत्पन्न करतो आणि त्यांना वेदांचं ज्ञान देतो, उपदेश करतो, असा परमात्मा आहे. असा परमात्मा गुरुतम म्हणजे श्रेष्ठ असा गुरु आहे. धाम, भगवंत हे भक्तांचं उत्तम असं निवास स्थान धाम आहेत. परमधाम आहेत. संपूर्ण कामनांचा आश्रय आहेत म्हणून त्यांचं नाव धाम असं आहे. तसंच धाम म्हणजे ज्योती. नारायण परो ज्योतिही असं उपनिषद सांगतं. परम ब्रह्म परम धाम असं गीतेत म्हटलं आहे. श्रुती पण तेच सांगते. सत्य, सत्यभाषणरूप धर्मस्वरूप असल्याने भगवान सत्य आहेत. तस्मात् सत्यम परमं वदन्ति प्राणा वै सत्यम तेषामेष सत्यम. प्राण सत्य आहेत, परमात्मा त्या प्राणांचेही सत्य आहे असं बृहदारण्यकात म्हटलं आहे. सत्यपराक्रमः, ज्यांचा पराक्रम सत्य आहे अर्थात अमोघ आहे, तो कधीही व्यर्थ जात नाही असे भगवान सत्यपराक्रम आहेत. निमिषः, योग निद्रारत भगवंताचे नेत्र मिटलेले आहेत आणि म्हणून त्यांना निमिष असं म्हणतात. आणि नंतर लगेच अनिमिष म्हटलं आहे. नित्य प्रबुद्धरूप असल्याने भगवान हे अनिमिष आहे. तसंच मत्स्यरूप आणि आत्मरूप असल्याने त्यांना अनिमिष असं म्हणतात. स्रग्वी, स्रग म्हणजे माला. विष्णू भगवान सदैव भूत तन्मात्र रूप वैजयंती माला धारण करतात आणि म्हणून ते स्रग्वी आहेत. वाचस्पतिरुदारधीः, भगवंत वाक अर्थात विद्यांचे पती आहेत आणि म्हणून त्यांना वाचस्पती असं म्हणतात. भगवंताची बुद्धी सर्व पदार्थांना प्रत्यक्ष करणारी आहे आणि म्हणून ते उदारधीही आहेत. वाचस्पतिरुदारधीः हे भगवंताचं एक नाव आहे. 37वा श्लोक असा आहे. अग्रणीर्ग्रामणी श्रीमान न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षस सहस्रपात. अग्रणी अतिशय सुंदर नाव आहे. मुमुक्षु साधकांना भगवान अग्र म्हणजे उत्तमपदी घेऊन जातात म्हणून त्यांना अग्रणी, अग्रे नयती पुढे नेणारा, समोर नेणारा असं म्हणतात. ग्रामणी, या साऱ्या भूतग्रामाचे, सगळ्या प्राणीसमूहाचे नेतृत्व भगवान करतात आणि म्हणून ते ग्रामणी आहेत. श्रीमान, भगवंताची श्री कांती ही सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून ते श्रीमान आहेत. न्यायः, भगवान सर्व प्रमाणांचे आश्रयभूत आहे.
प्रमाणांचा आश्रय, प्रमाणांचा आधार जो अभेदबोधक तर्क असतो त्याला न्याय असं म्हणतात. आणि म्हणून भगवंताचं नाव न्याय आहे. नेता, हे जगदरूप विशाल यंत्र चालवणारा भगवंत हा नेता आहे. समीरणः, श्वासरूपाने सर्व प्राणीमात्रांच्याकडून सर्व क्रिया भगवंत करवत असतात आणि म्हणून त्यांना समीरण म्हणतात. वायुरूप, श्वासरूप, प्राणरूप आणि उत्तम प्रेरणा देणारे भगवंत हे समीरण आहेत. सहस्रमूर्धा, भगवंताच्या सहस्रमूर्धा, सहस्रमस्तके आहेत आणि म्हणून ते सहस्रमूर्धा म्हणवले जातात. अर्जुनाने हे विश्वरूप अनुभवलं आहे. विश्वात्मा, विश्वाचा आत्मा भगवंत आहेत. सहस्राक्ष, अक्ष म्हणजे डोळे आणि अक्ष म्हणजे इंद्रिय. भगवंतांना सहस्र नेत्र आहेत आणि सहस्र इंद्रिय आहेत आणि म्हणून ते सहस्राक्ष आहेत. सहस्रपात, परमात्म्याला सहस्रपाद, सहस्रचरण आहेत. सहस्रशीर्षा हा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात असं पुरुष सूक्तामध्ये म्हटलं आहे. 38वा श्लोक असा आहे. आवर्तनो निवृत्तात्मा संवृत संप्रमर्दनः अहस्संवर्तको वन्नीरनिलो धरणीधरः. आवर्तन, संसारचक्राचं आवर्तन भगवान करत असतात. पुन्हा पुन्हा संसारचक्र फिरवत असतात. हा भगवंताचा स्वभाव आहे आणि म्हणून ते आवर्तन आहेत. निवृत्तात्मा, भगवंताचं स्वरूप संसार बंधनापासून निवृत्त आहेत आणि म्हणून ते निवृत्तात्मा आहे. संवृतः, आच्छादन करणाऱ्या अविद्येनी, मायेनी ते झाकलेले आहेत, आवृत्त आहेत आणि म्हणून त्यांचं नाव संवृत असं आहे. संप्रमर्दन, भगवंत आपल्या रुद्र आणि काल इत्यादी विभूतींनी सर्वांचं सर्व बाजूंनी मर्दन करतात आणि म्हणून ते संप्रमर्दन आहेत. अहस्संवर्तकः, भगवंत सूर्यरूपाने दिवस प्रकाशित करतात. सम्यक रूपाने ते दिवसाचे प्रवर्तक आहेत म्हणून त्यांचं नाव अहस्संवर्तक असं आहे. वन्नी, वन्नी म्हणजे वाहक. अग्निरूपाने हविद्रव्याचं वहन करणारे भगवान वन्नी आहेत. अनिल, कोणतंही निश्चित असं निवासस्थान भगवंताचं नाही आणि म्हणून ते अनिल आहेत. अनादी असल्याने ते अनिल आहेत. तसंच काही ग्रहण करणं किंवा कोणतीही क्रिया करत भगवंत नसल्यामुळे त्यांना अनिल असं नाव आहे. सृष्टीमध्ये वायुरूप आणि शरीरात प्राणरूप असणारे भगवंत अनिल या नावाने प्रसिद्ध आहेत. धरणीधर, शेष किंवा दिग्गज इत्यादी रूपांनी किंवा वराहरूपांनी पृथ्वीला भगवंताने धारण केलेलं आहे आणि म्हणून ते धरणीधर आहेत. आज इथेच थांबूया. हरये नमः.